चला सामन्याला मात्र होते सुरुवात. आजच्या सत्रातील सामना क्रमांक 5वा. पहिल्या सामन्यामध्ये विजय मिळवणारा संघ गहिना स्पोर्ट क्लब कागल आणि दुसऱ्या सामन्यामध्ये विजय मिळवणारा संघ प्रकाशराव गाडेकर मित्र परिवार संघ आपण पाहतोय. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. गहिना स्पोर्ट क्लब सलामीचे फलंदाज, सलामीचे 2 धुरंधर. स्ट्रायकर बॅटर आपण पाहतोय रणजित निकम. नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय अनिकेत माने. गोलंदाजी मार्कवरती जाहिद पठाण. पहिला चेंडू सन्मान दिलाय. बॅक टू बॉलर खेळायचा प्रयत्न होता. चेंडू मात्र जातोय मिडॉनच्या दिशेने. 1 धाव या चेंडूवरती घेतली गेली. एका धावेनं खातं संघाचं उघडलंय. दोन्ही संघासाठी महत्वाचा सामना आहे. जो संघ जिंकणार तो क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करणार. आर या पार, डू ऑर डाय, करा किंवा मरा, अभी नाही तो अगले साल. म्हणजे आज जर संघ पराभूत झाला तर तब्बल 365 दिवस तुम्हाला या स्पर्धेची वाट पाहावी लागेल. एक अत्यंत दर्जेदार असं नियोजन असणारी स्पर्धा. अनिकेतच्या बॅट मधून फटका धुवादार. चेंडू मात्र 1 बाउंस, सीमारेषा पार. कडक कडकडीत प्रहार. नामदार चषक 2026 चा ब्रँडेड चौकार. चांगल्या मताने विजय होईल. वसूल केलाय अनिकेत माने. मागच्या सामन्यामध्ये थोडासा अपयशी ठरलाय. स्टार फलंदाज आहे, आयकॉन खेळाडू आहे. समोर देखील आपण पाहतो एक वेगवान गोलंदाज जाहिद पठाण. हो, इथं मात्र संधी थोडीशी निर्माण झाली होती. चेंडू चांगला आहे. टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी आहे. फटका तर खेळायचा प्रयत्न केलाय. निर्धाव चेंडू येतोय. 1-13 तो 1 मेरा. बरोबर जर आपण पाहिलं तर सामना 9:56 सामन्याला सुरुवात झालेली आहे. 25 मिनिटांमध्ये आपल्याला 6 षटकं पूर्ण करायची आहेत. दोन्ही मातब्बर संघ, दोन्ही दिग्गज संघ, 2 दादा संघ, चेंडू फळीचं युद्ध. फटका क्लास दाखवला. एक्सलंट, सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, लुकिंग लाईक वाव. येतो एक खणखणीत चौकार. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक तब्बल 1 लाख. ओहो, दांडी गुल. काय जबरदस्त चेंडू टाकलाय. अगदी यॉर्करले. बुम बुम बुमरा. काय जबरदस्त चेंडू आहे पहा. फ्रॅक्शन ऑफ टाइम बॅट उचलले. चेंडूने मात्र त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. दोन चौकारानंतर मात्र खेळी संपुष्टात आली. एक वेगवान चेंडू मात्र संघनायकाचा विश्वास मात्र सार्थ करतोय जाहिद पठाण. अगदीच जर आपण पाहिलं तर पठाण इसका मात्र मैदानावरती आपण पाहतोय. एक काळ गाजवला भारतीय संघामध्ये इरफान पठाण. आज मात्र गोलंदाजीची शैली देखील आपण पाहतोय. काय जबरदस्त चेंडू. 2 चौकार मारल्यानंतर तो डगबगला नाही. जिद्दीनं पुन्हा उभारलाय गोलंदाजी मार्कवरती. खूप मोठा रनअप आहे. अगदी जर आपण रनअप पाहिला तर 30 यार्ड सर्कल पासून सुरू होणारा रनअप. अत्यंत वेगवान गोलंदाज. पुन्हा दुसरा आयकॉन खेळाडू आपण पाहतोय महेंद्र शिवशरण. गहिना स्पोर्ट क्लब कागल विरुद्ध प्रकाशराव गाडेकर मित्र परिवार. आपण ही मॅच पाहतोय, लढत पाहतोय. आज अगदी शिस्तबद्ध अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. कालपासून या स्पर्धेचा सुरू झालेला थरार तब्बल 5 दिवस मात्र कागल तालुक्यातील क्रीडा रसिकांसाठी आज देखील प्रेक्षकांचा अभूतपूर्व असा उत्साह. मला वाटतं रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि LHGची आज मॅच असताना सुद्धा तो सामना पाहण्यापेक्षा तमाम क्रीडा रसिक आज मात्र कागलच्या या छत्रपती शाहू महाराज स्टेडियमवरती उपस्थित आहे. त्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. फटका पुन्हा एकदा. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक दूर आहे. ओहो, क्लास. बॅक टू विकेट्स. काय गोलंदाजी केली आहे. जबरदस्त असा झेल टिपलाय.
टप्पा पडलाय, चेंडूनं थोडीशी उसळी घेतली, फटका पूल केलाय चेंडू आणि क्षेत्ररक्षक मात्र अगदी घारी सारखी नजर आहे चेंडूवरती आणि चेंडूच्या खाली आलाय मयूर तळेकर आणि टिपलाय झेल, संपलाय खेळ. फलंदाज मात्र होतोय बाद. काय जबरदस्त स्पेल टाकलाय पहा, 2 चौकार मारले होते त्याच्यानंतर मात्र कमबॅक केलंय गोलंदाज जाहिद पठाणनं मात्र मैदानावरती दाखवून दिलंय, मैं जब जब बिखरा हूं दुगनी रफ्तार से निकला हूं. रफ्तार का सौदागर, रफ्तार का बेताज बादशाह, रफ्तार का दूसरा नाम जावेद पठाण. अगदीच जर आपण पाहिलं तर आपल्या मित्र परिवारामध्ये मोन्या या नावानं तो परिचित आहे. जाहिद पठाणचा एक जबरदस्त स्पेल आपण आज या मैदानावरती पाहतोय. काल आपण गोलंदाजी पाहिली होती मॅन फ्रॉम वाघोली आसिफ शेख. आज आपण गोलंदाजी पाहिली आहे जाहिद पठाण. कालच्या सामन्यामध्ये गोलंदाजी आपण प्रथमेश राठोडची सुद्धा पाहिली आहे. एक जबरदस्त स्पर्धा. महाराष्ट्र टेनिस क्रिकेट, भारत टेनिस क्रिकेटचे अनेक रती महारथी. उद्या मात्र या मैदानावरती आपल्याला अनेक स्टार खेळाडू ज्यांनी ISPL ची सुद्धा मैदानं गाजवली, याच भागातील सांगली जिल्ह्याचा मांगले गावचा सुपुत्र विजय पावले, ज्याच्यावरती आपण पाहिलं यावर्षी IPL मध्ये तब्बल 32 लाखांची बोली. अजून काय पाहिजे टेनिस क्रिकेट खेळाडूंना. नितीन माटुंगे, जावेद संधी, पुन्हा एकदा चेंडू हवेत आणि टिपलाय झेल, संपलाय खेळ. रणजित निकम बॅक टू पॅव्हेलियन. कागलचं पब्लिक जे आहे, कागलचे जे दर्शक आहेत, कागलचे जे प्रेक्षक आहेत, त्यांनी IPL चा सामना सोडलाय, परंतु IPL पेक्षा मोठा थरार या मैदानावरती पाहण्यासाठी सर्व उपस्थित आहेत प्रेक्षक. नवीन फलंदाज येतोय मैदानावरती. नवीन फलंदाज मैदानावरती आपण पाहतोय राहुल सूर्यवंशी. या भागातला मॅक्सवेल अशी ज्याची ओळख आहे. मागच्या सामन्यामध्ये 2 षटकार जरूर खेचले होते. गोलंदाजी मार्गावरती मात्र आपण पाहतोय गोलंदाज ओमकार. ओमकारनं मात्र पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केले. ओमकार स्वरूपात सद्गुरू समर्था. 3 फलंदाज मात्र बॅक टू पॅव्हेलियन. नॉन स्ट्राईकला मात्र आपण पाहतोय रणजित. हा चेंडू मात्र टप्पा पडलाय, थोडीशी उसळी आहे उजव्या इष्टीच्या थोडासा बाहेर. तिकट मारा करण्याचा प्रयत्न करतोय. इट्स अ वाईट बॉल कॉल. अवांतर धाव. यष्टी रक्षकाच्या भूमिकेत आपण पाहतोय नितीन मेहडा. खास करून जर हा संघ आपण पाहिलं तर तीर्थक्षेत्र दक्षिण काशी म्हणून आपण ज्याला ओळखलं जातो, विठ्ठल नगरीतून, पांडुरंगाच्या नगरीतून या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आलेला हा संघ, प्रकाशराव गाडेकर यांनी हा स्पॉन्सर केलेला संघ आपण पाहतोय. अर्थातच हा पंढरपूरचा संघ आपल्याला पाहायला मिळतो, ज्याच्यामध्ये नितीन मेहडा सातत्याने गेल्या 20 वर्षापासून आपल्या संघासाठी फटका धुवाधार खेळाय. इथं मात्र सुरुवात झाली फोडाफोडीला, तोडफोडीला सुरुवात झाली. मॅक्सवेल षटकार मात्र खेचला गेलाय. त्यानं देखील दाखवून दिलंय काय या विभागामध्ये मला मॅक्सवेल म्हणून ओळखलं जातं. एक अफलातून षटकार. पुन्हा चेंडू आलेला आहे. ज्या प्रेक्षकांनी या चेंडूचा शोध लावलाय, चेंडू मैदानामध्ये दिला, आयोजन समितीच्या वतीनं खऱ्या अर्थानं आपलं हार्दिक अभिनंदन असेल. नाईटची स्पर्धा आहे, परंतु एकही चेंडू मात्र या मैदानावरती हरवलेला नाहीये. याचं कारण म्हणजे दर्दी क्रीडा रसिक आहेत. ही दर्दी क्रीडा रसिकांची गर्दी आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज. चला वेळ वाचवा. मैदानावरती उपस्थित तमाम क्रीडा रसिक आपण पाहतोय 4882. क्षमा असावी, समोरच्या गेटमधून अजून 4 जण आतमध्ये येत आहेत. 4886 प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत आहेत. कमी जास्त असतील तर मोजून सांगा. 12:30 पर्यंत मी इथंच आहे. धाव फलकावरती धावा होत आहेत त्या 16 धावा. 3 बाद 16. जबरदस्त स्पेल आपल्याला जाहिद पठाणचा पाहायला मिळालाय. त्याच्यानंतर गोलंदाजी मार्कवरती आलेला गोलंदाज आपण पाहतोय ओंकार. ओंकारनं देखील पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली आहे.
चला थोडासा वेळ वाचवा. निर्धारित 25 मिनिटामध्ये आपल्याला षटकं पूर्ण करायची आहेत. ज्या ठिकाणी 25 मिनिटं पूर्ण होतील त्यावेळी आपल्याला एक खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. एक मानाची, अभिमानाची आणि स्वाभिमानाची स्पर्धा आहे. पुन्हा एकदा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक करेल पाठलाग. चेंडूचा वेग जास्त आहे, चेंडूचा वेग जास्त आहे. चेंडू जातोय 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 सीमा रेषा पार. येतोय चौकार. षटकार आलाय. षटकारानंतर चौकार देखील आलाय. एकूण धावफलकावरती धावा होत आहेत त्या 20. राहुल सूर्यवंशीच्या खांद्यावरती जबाबदारी मोठी आहे. नॉन स्ट्राईकला देखील आपण पाहतोय रणजित. ज्या रणजितनं पहिल्या सामन्यामध्ये दमदार खेळी केली होती. पहिल्या सामन्यामध्ये रणजितची दमदार खेळी आपण सर्वांनी पाहिले. पुन्हा एकदा फटका. इथं थोडासा फसलाय का, परंतु चेंडू गेलाय, सरळ भिरकावलाय. सीमा रेषेवरून षटकार. वॉड बॅटिंग, जबरदस्त षटकार. यावेळेला मी अतिशय चांगल्या मताने गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय सामन्यातलं षटक क्रमांक दुसरं टाकलं जात आहे. 1.5 चेंडूचा खेळ झालाय. 3 बाद 28. थोडस स्पीडअप करा सामना, कारण गोलंदाजी करणाऱ्या संघाकडून बराचसा वेळ घेतला गेलाय. पहिल्या 2 षटकासाठी खूप वेळ घेतला गेलाय. पुन्हा एकदा फटका तर खेळलाय. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवरती. एक धाव या चेंडूवरती घेतली जाईल. स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न केलाय. षटक क्रमांक दुसरं समाप्त होत आहे आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा होत आहेत त्या 29. 3 बाद 29. गोलंदाजी संघ परत एकदा सूचना आहे, सामना थोडासा स्पीडअप करा. पहिल्या 2 षटकासाठी तुमचा खूप वेळ गेलाय. 25 मिनिट ज्या ठिकाणी पूर्ण होतील त्या ठिकाणी एक खेळाडू तुम्हाला 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. नक्कीच जर पाहिलं तर आपण ही स्पर्धा मानाची, अभिमानाची, स्वाभिमानाची ट्रॉफी आहे. तब्बल 1,51,000 रुपयांचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आमचे बक्षीस दाते सन्माननीय प्रकाशरावजी गाडेकर अर्थात बापूजी. दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक 1,01,000 आमचे बक्षीसदाते जगताप कॉर्पोरेशन मुंबई. तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक 31,000 आमचे बक्षीसदाते सन्माननीय श्री शशिकांत खोत साहेब. आणि चौथ्या क्रमांकाचं 31,000 रुपयाचं पारितोषिक ए स्क्वेअर ॲनालिटिक RMC प्लांट व राजनीती राजनंदिनी स्टोन क्रशर यांच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्कवरती जाहिद पठाण. समोर मात्र बॅट्समॅन. चांगला चेंडू आहे. सन्मान द्यायचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहे. संधीचं मात्र सोनं केलंय. 2 धावा या चेंडूवरती. काय कमालीची चुणूक मात्र मैदानावरती दाखवतोय राहुल सूर्यवंशी. मैदानावरचा आकाशातला सूर्य अस्ताला गेल्यानंतर मात्र या सूर्यवंशीचा मैदानावरती उदय झालाय आणि तो संघासाठी मात्र चमत्कारी फलंदाजी करतोय. जिथं विषय खंबीर तिथं सूर्यवंशी गंभीर. ओहो, इथं मात्र रिव्हर्स फटका खेळायचा प्रयत्न केलाय. आता सरळ बॅटनं धावा येत असताना बॅट उलटी करण्याचा पराक्रम केलाय. राहुलच्या खांद्यावरती जबाबदारी मोठी आहे. 3 दिग्गज फलंदाज, 2 आयकॉन खेळाडू परतलेले आहेत. रणजित निकम परतलाय, त्याचबरोबर महेंद्र शिवशरण देखील परतलाय. त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर अनिकेत माने देखील परतलाय.
तीन दिग्गज खेळाडू परतल्यानंतर जबाबदारी मोठी आहे. नॉन स्ट्राईकला आपण मात्र पाहतो रणजित. गोलंदाज जाहीद पठाण पुन्हा सज्ज आहे. फटका खेळलाय, नो चान्स असेल. चेंडू मात्र बंदुकीतून निघालेल्या गोळीप्रमाणे सुसाट वेगवान नामदार चषक चांगल्या मताने विजय होईल 2026 चा याची खात्री चौकार. मला आहे. नक्कीच कागल गड इंग्लज मतदारसंघाचं एक जबरदस्त नेतृत्व गेल्या 35 ते 40 वर्षापासून समाजकारण असेल, राजकारण असेल आणि कागल तालुक्याचा विकास असेल, गोरगरिबांचा, सर्वसामान्यांचा, कष्टकऱ्यांचा नेता, महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धुरंधर व्यक्तिमत्व, कोल्हापूर जिल्ह्याचा अभिमान, स्वाभिमान, कागल भूषण सन्माननीय नामदार हसनसो मुश्रीफ साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित स्पर्धा आपण सर्वजण पाहतोय. ही दिशा दिली चेंडूला. ती लेदर क्रिकेटचा फील सुद्धा आपल्याला या चेंडूवरती पाहायला मिळतोय. अत्यंत वेगानं टाकलेला चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू. काहीसा इशारा ड्रेसिंग रूम कडे केलाय. मला वाटतं या षटकानंतर पाण्याची मागणी केली जाते. षटक क्रमांक मैदानावरती तिसरं टाकलं जातंय. अजूनही 2 चेंडू असतील. 3 बाद 36 धावा. पडझड मात्र रोखली गेली आणि स्ट्राईक वरती मात्र आपण पाहतोय रणजित. अगदी जवळपास मला वाटतंय 9 ते 10 चेंडू नंतर स्ट्राईक वरती आलाय रणजित. जाहीद पठाण गोलंदाजी करतोय. वैयक्तिक कोट्यातलं दुसरं आणि सांघिक जर आपण पाहिलं तर तिसरं षटक. हा चेंडू मात्र आपण पाहतोय निर्धाव चेंडू मात्र टाकला गेलाय. पुन्हा एकदा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत चेंडूवरती येतोय 1 धाव घेतले आणि षटक मात्र या ठिकाणी आपण पाहतोय समाप्त होतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 37 धावा, 3 बाद 37. पुन्हा एकदा मायबाप प्रेक्षकांना सूचना असेल, जी पाटील आणि सन्माननीय मनोज फराकटे यांच्या माध्यमातून असणार आहे. माननीय श्री अक्षय शेळके साहेब प्रेमी कागल यांच्या माध्यमातून, त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून साकारत असलेली स्पर्धा आपण पाहतोय. मुख्य मंचावरती विराजमान आमचे सर्व मान्यवर या सामन्याचा आनंद घेत आहेत. आमच्या कॅमेरामॅनने देखील हा क्षण आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपलेला आहे. मुख्य मंचावर जर आपण पाहिलं तर मान्यवरांसोबत इतर देखील प्रेक्षक वर्ग या सामन्याचा आनंद घेतोय. त्या तमाम मान्यवरांचं, त्या तमाम प्रेक्षकांचं आयोजन समितीच्या वतीनं आम्ही पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत करतो. अक्षयजी शेळके साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी. चला थोडंसं स्पीडअप करा सामना. त्यांचे सर्व सहकारी निखिलजी कुसाळ, प्रशांतजी दळवी, राहुलजी सूर्यवंशी, रुपेशजी बोते, अझरुद्दीन तहसीलदार, प्रवीण पिष्टे, विजयजी गायकवाड, धीरजजी खोत, ब्रह्मा बोमुलकर, दिलीप निंबाळकर, सागर माने, रणजित विटे, विनायक वडकर, आतिश कांबळे, स्वप्नील बोते, अक्षय पाटील, अमोल शेलार आणि निलेश आणि प्रनिल चौगुले, निलेश कुसाळ या सर्वांच्या सहकार्यातून साकारलेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेसाठी मोलाचं असं सहकार्य. षटक क्रमांक 4. हा चेंडू मात्र निर्धाव चेंडून झाले सुरुवात. गोलंदाजी मार्कवरती मात्र आपण पाहतोय गोलंदाज प्रवीण वाघमारे.
रणजित आणि राहुल याच्यामध्ये काहीशी चर्चा होते. चला पहिला चेंडू झाले, चर्चा थोडीशी लवकर. पुन्हा एकदा चांगला चेंडू टाकलाय. इथं धावबाची संधी आहे आणि फलंदाज मात्र धावबाजवर परततोय. तिसऱ्या पंचांकडे मात्र मागणी केली गेली. कोणता फलंदाज आपण क्रॉस चेक करणार आहोत. परत एकदा तिसरे पंच आपल्यासोबत जोडले जातील tenniscricket.in च्या माध्यमातून. राहुल सूर्यवंशी बॅक टू पॅव्हेलियन. एक मिनिट रणजित सर, एक मिनिट. यस, राहुल सूर्यवंशी बॅक टू पॅव्हेलियन. तर गरज होती का? कारण रणजितनं सुद्धा दमदार फलंदाजी केली होती. अजून जर आपण पाहिलं तर जवळपास 14 षटक मैदानावरती होतं आणि इतकी गडबड करण्याची गरज होती का, हा देखील प्रश्न विचारला जाईलच. कारण जर पाहिलं तर अजून देखील आपण पाहिलं तर या षटकानंतर आणखी 2 षटकं बाकी होती. रणजितनं मागच्या सामन्यामध्ये चांगला स्टार्ट दिलेला खेळाडू आहे. मला वाटतं मागच्या सामन्यामध्ये ज्यावेळी 41 धावा संघाच्या झाल्या होत्या, 41 धावा रणजितच्या होत्या. नवीन फलंदाज आलाय मैदानावरती, न्यू बॅटर. नवीन फलंदाज प्रवीण माळकर. इथं हा चेंडू मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा थोडीशी गडबड पाहायला मिळते. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 4थ्या क्रमांकाचं षटक मैदानावरती टाकलं जाते. इथं मात्र चेंडू या चेंडूवरती मात्र आपण पाहतोय 2 धावा. खूप चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न आहे. पंचांनी मात्र तिसऱ्या पंचांकडं चेक करतायत, काळजी करू नका. दूध का दूध, पाणी का पाणी. यस, सेफ आहे चेंडू. चला बाहेरून बोलू नका. चला चला असू दे, चला. या चेंडूवरती मात्र पुन्हा एकदा चेंडू गेलाय सीमारेषा पार. आणखी एक चौकार. इथं मात्र तिसऱ्या पंचांकडे मागणी आहे बिमरसाठी. वेस्ट आपण पाहणार आहोत.
तिसरे पंच पुन्हा एकदा आपल्या सोबत सक्रिय होत आहे. tenniscricket.in माध्यमातून काही क्षणामध्ये निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. इथं फटका खेळलाय आणि चेंडूला सरळ मात्र फाईन लेगच्या दिशेने वसूल केलाय चौकार. चार षटकांच्या समाप्तीनंतर 47 धावा. चला सामना थोडासा स्पीडअप करा. गोलंदाजी करणारा संघ आपण भरपूर वेळ घेतलाय. अवघ्या काही मिनिटांमध्ये आपल्याला एक खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय हितेश. पहिला चेंडू मात्र आपण पाहतोय निर्धाव चेंडून झाली सुरुवात. स्ट्रायकर बॅटर जर आपण पाहिलं तर प्रवीण आणि रणजितची जोडी मात्र मैदानावरती आहे. आजच्या सत्रातील हा सामना क्रमांक आपण 5वा पाहतोय मैदानावरती. मोठं युद्ध आहे. दोन मातब्बर संघाचं युद्ध आहे. दुसऱ्या फेरीचा सामना खेळतायत. आर या पारची लढाई आहे. डू ऑर डाय. हा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय. याच्यानंतरचे दोन्ही संघ आपण तयार राहायचंय. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. बोथ कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. म्हणजेच 10 चेंडू नंतर पुढच्या सामन्याचा टॉस होणार आहे. आपण तयार राहायचंय. फुलटॉस चेंडू दिलाय. फटका तर खेळलाय. क्षेत्ररक्षक आलाय चेंडूवरती. एक धाव घेतली आणि एकाच धावेवरती मात्र समाधान असेल. एकूण जर पाहिलं तर धावफलकावरती धावा होतील त्या 4 बाद 48. पुन्हा एकदा चांगला चेंडू मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. फटका क्लास. चेंडू मात्र जातोय सीमारेषेकडे. पाठलाग सुरू आहे परंतु चेंडू जाईल सीमारेषा पार. येतोय खणखणीत चौकार. संघाचं मात्र अर्धशतक पूर्ण होतंय. 52 धावा. अंपायर टाइम ऑफ. षटकार मानणारच. हा टाइम ऑफ. फटका धुवाधार खेळलाय. क्षेत्ररक्षक मात्र पाहूया.
चेंडूच्या खाली आणि फलंदाज मात्र होतोय बाद. धक्का क्रमांक जर आपण पाहिलं तर 5वा. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 52 धावा दाखल करते. चला न्यू बॅटर आपण लगेच मैदानामध्ये जायचंय. 6वं षटक गोलंदाज आपण लगेच गोलंदाजी मार्कवरती यायचंय. सुरेख असा झेल मात्र तिथं टिपलाय प्रवीण वाघमारे. नवीन फलंदाज मात्र आपण पाहतोय सौरभ गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय बापू. वैयक्तिक कोट्यातलं पहिलं आणि संघाचं अंतिमचं षटक. स्ट्रायकर बॅटर जर आपण पाहिलं तर प्रवीण माळकर अर्थात हा सुद्धा बापूच आहे. 2 बापूंचं युद्ध आपल्याला पाहायला मिळणार आहे. चेंडू फळीचं युद्ध. 5 षटकामध्ये 5 बाद 52 धावा झालेल्या आहेत. अंतिमचे 6 चेंडू. फटका खेळलाय परंतु क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली आणि झेल सुटलाय आणि चेंडू सीमारेषा पार सुद्धा गेलाय. कैच छूटा, दिल टूटा और बल्लेबाजों ने 4 रन भी लूटा. 56 धावा धावफलकावरती. अब तक 56. दांडी गुल त्रिफळा मात्र उद्ध्वस्त केलाय. काय जबरदस्त चेंडू मात्र टाकलाय. दांडी गुल केले. फलंदाज होतोय बाद. आणखी एक मोठा धक्का. ह्यूज विकेट, बिग लॉस. पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केलीच होती परंतु हातातून चेंडू निसटला. त्या चेंडूवरती चौकार मिळाला. दुसऱ्या चेंडूवरती मात्र गोलंदाजानं सांगितलं की आता विकेट जर घ्यायची असेल तर मला कॅच आउटच्या स्वरूपात विकेट घ्यायची नाहीये, मला डायरेक्ट त्रिफळा उद्ध्वस्त करायचा आहे. चला न्यू बॅटर. नवीन फलंदाज मात्र आपण पाहतोय प्रवीण पिष्टे. आयोजन समितीचे देखील सदस्य आहेत परंतु आज कशा प्रकारची फलंदाजी करतायत. संधी मिळाली आहे. 4 चेंडूचा खेळ असेल बाकी. पुढचे दोन्ही कॅप्टन आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत. प्रमोद कांबळे स्पोर्ट वंदूर आणि अमोल कागले सूरज बुर्ले प्रेमी संघ या 2 संघांनी तयार राहायचंय. फटका तर खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे आणि झेल मात्र टिपलाय. प्रवीण बॅक टू पॅव्हेलियन. लागोपाठचे 2 फलंदाज 2 चेंडूवरती बाद होऊन परत आहेत. थोडासा दुखापतग्रस्त आहे प्रवीण पिष्टे परंतु आज मैदानावरती उतरला होता. फटका देखील सजवला होता परंतु तितकाच चांगला झेल मात्र टिपलाय. क्षेत्ररक्षक मात्र आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानावरती करण. आज मात्र खऱ्या अर्थानं सर्व संघाचं सर्व संघ मालकांचं आम्ही मनापासून आयोजन समितीच्या वतीने देखील अभिनंदन करतो. अगदी निर्धारित वेळ तुम्ही पाळलेली आज. इथं करणच्या बॅट मधून मात्र ओहो पुन्हा एक क्लास झेल टिपलाय. क्षेत्ररक्षक मात्र आपण पाहतोय हितेश आणि जबरदस्त मात्र विकेटची आपण पाहतोय. इथं हॅट्रिक पूर्ण केले. या स्पर्धेमधला पहिला विकेट हॅट्रिक टेकर गोलंदाज बापू. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कागलकरांनो एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कागलच्या या ऐतिहासिक मैदानावरती नामदार चषक 2026 ची पहिली हॅट्रिक पूर्ण करणारा हा खेळाडू अर्थात गोलंदाज आपण पाहतोय बापू. जबरदस्त हॅट्रिक मात्र पूर्ण केले गेले. आज सकाळीच आमचे सहकारी आमचे मार्गदर्शक समालोचक ज्यांचा आवाज तुम्ही ऐकताय कागलकरांना भुरळ पाडणारा जो आवाज दीपेश सरांनी आज सकाळीच मला वाटतं की भारतीय संघाकडून पहिली हॅट्रिक घेणारा गोलंदाज चेतन शर्माचा आज उल्लेख केला होता. तो उल्लेख आज सकाळच्या दुपारच्या सत्रामध्ये झालाय
आणि इथं मात्र तीच करामत, तीच हॅट्रिक मात्र आज एक आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज बापू इथं पुन्हा एकदा फटका खेळलाय. एकच धाव या चेंडूवरती मात्र घेतली जाईल. काय रोखून ठेवलंय पहा. म्हणजे जर आपण पाहिलं तर पाचव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती 25 मिनिटं पूर्ण झाली होती. एक क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागला. फलंदाजांसाठी चांगली गोष्ट होती, परंतु काय गोलंदाजी केली आहे स्लॉग षटकामध्ये. लास्ट बॉल टू गो. ओ इथं धावबाची संधी मात्र गमावले. एक एक धाव महत्वपूर्ण आहे. या एका धावेने मात्र 58 धावा बनवले गेलेत आणि 59 धावांचं लक्ष असेल. चला इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत दोन्ही कॅप्टन. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत दोन्ही कॅप्टन. आपण टॉस साठी यायचंय. अमोल कागले आणि सूरज भुर्ले प्रेमी संघ आणि दुसऱ्या बाजूला प्रमोद कांबळे स्पोर्ट वंदूर, दोन मातब्बर संघाचं युद्ध आपल्याला या सामन्यामध्ये पाहायला मिळणार आहे. कारण मागचा जो सामना आपण पाहिला की शेवटच्या चेंडूवरती षटकार मारून संघ विजयी झाला होता. टॉस का बॉस सन्माननीय संजयजी चव्हाण साहेब यांच्या शुभ हस्ते आपण सामन्याची नाणेफेक करणार आहोत. आजच्या सत्रातील सामना क्रमांक 6. तिसऱ्या सामन्यातला विजेता संघ आणि चौथ्या सामन्यातला विजेता संघ, या दोन संघामध्ये हा सामना होतोय. बोथ कॅप्टन्स, कॅप्टन प्लीज कोऑपरेट. दोन्ही कॅप्टन यायचे टॉस साठी. सन्माननीय संजयजी चव्हाण साहेब यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत टॉस. सामन्याची नाणेफेक. टॉस का बॉस. कैलासवासी प्रमोद कांबळे वंदूर संघाचे संघनायक आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत. दुसऱ्या बाजूला अमोल कागले. अमोल कागले सूरज बुर्ले प्रेमी हा संघ आपण पाहतोय. या सर स्वागत आहे. बहुत कॅप्टन आपल्यासोबत जोडले गेलेत. आज मात्र स्पर्धेमध्ये कमालीची शिस्त देखील पाळली गेली, त्याच्याबद्दल आम्ही आयोजन समितीच्या वतीने आपलं अभिनंदन देखील करतो. सन्माननीय संजयजी चव्हाण साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी, सर्व मान्यवरांच्या शुभ उपस्थितीमध्ये आपण टॉस करतोय. टॉस का बॉस. डो ऑर डाय सामना आहे. टेल इज द कॉल अँड हेड. टॉस मात्र जिंकलाय कैलासवासी प्रमोद कांबळे वंदूर संघ. कॅप्टन आपल्या सोबत आहेत. टॉस जिंकल्यानंतर आपलं डिसिजन काय असेल? पहिल्यांदा आम्ही फिल्डिंग करेन. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आहे. आज जो संघामध्ये जे आयकॉन खेळाडू समावेश आहे त्या आयकॉन खेळाडूंनी आपली कामगिरी मात्र चांगल्या पद्धतीने पार पाडली आणि हा डो ऑर डाय सामना आहे. म्हणजे स्पर्धेतला प्रत्येक सामना डो ऑर डाय. या सामन्याकडे तुम्ही कसं पाहताय? कमीत कमी रनावर डिपेंड करण्याचा प्रयत्न करणार मी. नक्कीच जर पाहिलं तर पहिल्या सामन्यामध्ये धनंजय भिंताडे असेल, अक्षय तावरे असेल, यांची दमदार फलंदाजी देखील चांगली चाललेली आहे. आता प्रथम तुम्ही गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. समोरच्या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. सर जर आपण टॉस जिंकला असता तर आपण काय करणं पसंत केलं असतं? आम्ही पण क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला असता. तर नक्कीच आता थोडंसं मनाविरुद्ध आहे. प्रथम फलंदाजी करावी लागणार आहे. काय म्हणजे काय टार्गेट माइंडमध्ये सेट केलंय? कारण हा महत्त्वाचा सामना आहे. या सामन्यामध्ये जर संघ विजयी झाला तर क्वार्टर फायनलचा सामना खेळण्याची संधी मिळणार आहे. हो नक्कीच. या आता टुर्नामेंटमधला सगळ्यात इम्पॉर्टंट जसं क्वार्टर फायनल असते तसा हा महत्त्वाचा सामना आहे. समोर त्यांच्याकडे जे आयकॉन आहेत ते बेस्ट ISPL वगैरे खेळलेले आहेत, चांगले हे आहेत. आम्ही बघू, अराउंड 100 स्कोअर करण्याचा प्रयत्न करू आणि त्यांना कमीत कमी धाव्यामध्ये थांबवण्याचा प्रयत्न करू. ज्या पद्धतीनं या स्पर्धेचं आयोजन आहे, मागचा सामना तुम्ही पाहिला की अगदी फायनल पूर्वी फायनलचा थरार, आणि इथं आल्यानंतर या मैदानावरती खेळण्याचा अनुभव आणि इथल्या प्रेक्षकांबद्दल तुम्ही काय सांगाल? नक्कीच इथलं जे वातावरण आहे ते खूप चांगलं आहे. जे प्रेक्षकांचा जोश आहे ते बघूनच आम्हाला सुद्धा खेळण्याची खूप स्फूर्ती वाढते आहे. आणि आमचे संघाचं हेच होतं की काही झालं तरी मॅच कधी सोडायची नाही, शेवटपर्यंत आहे, शेवटच्या बॉलपर्यंत लढायचं आहे. आणि शेवटी आमचा जो एक योद्धा होता त्याने ती मॅच लढली आणि जिंकून सुद्धा आमच्या पदरामध्ये पाडली. नक्कीच दोन्ही संघासाठी शुभेच्छा असतील. आलेल्या मान्यवर आपला देखील आपण अमूल्य वेळ असा या स्पर्धेसाठी दिला, त्याबद्दल आम्ही आपला हार्दिक आभार व्यक्त करतो आणि आपल्याला मंचावरती स्थानापन्न होण्यासाठी
आम्ही आमंत्रित करतोय. जाऊया मैदानावरती. पुन्हा एकदा रंगतोय क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा महासंग्राम आणि क्रिकेटचा थरार. पुन्हा एकदा आपण पाहतोय कैलासवासी प्रमोद कांबळे वंदूर संघानं नाणेफेक जिंकले आणि नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. मैदानावरती जाऊया. 58 धावा बनवले गेलेत आणि 59 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीचे 2 धुरंधर मात्र मैदानावरती आपण पाहतोय. स्ट्रायकर बॅटर मात्र आपण पाहतोय नितीन मेहडा. सातत्यानं गेल्या 20-25 वर्षापासून एक दमदार प्रदर्शन करणारा हा खेळाडू नितीन मेहडा स्ट्रायकर बॅटरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. 59 धावांचं लक्ष्य, 6 षटकांचा सामना. गोलंदाजी मार्कवरती अनिकेत माने. पहिल्या चेंडूवरती फटका धुवाधार आणि चेंडू मात्र सरळ होतोय फरार. सीमारेषा पार. नामदार चषक 2026 चा ब्रँडेड चौकार. नॉन स्ट्राईकचा फलंदाज देखील आपण पाहतोय धीरज कोळी. मागच्या सामन्यामध्ये दमदार फलंदाजी आपण धीरजची सुद्धा पाहिले. पुन्हा एकदा फटका थोडासा फसलाय थोडासा फसला फटका. चेंडू बॅट वरती मिडल झाला नाही आणि नितीन मात्र बॅक टू पॅव्हेलियन. नितीन मेहडा ह्यूज विकेट. बॅटर आपण तयार राहायचे, लगेच यायचे मैदानामध्ये. 10:36 आणि सामन्याला सुरुवात झालेली आहे. 59 धावांचं लक्ष्य. अत्यंत जबरदस्त स्पर्धा आपण आज मैदानावरती पाहतोय. एक सर्व गुण संपन्न स्पर्धा. प्रेक्षकांचा अभूतपूर्व असा उत्साह. मी नेहमीच सांगितलंय की प्रेक्षक सामन्याचा आनंद घेण्यासाठी येत असतात. शेवटचा चेंडू पडल्यानंतर प्रेक्षकांना माहित आहे आपल्याला, शेवटचा चेंडू पडल्यानंतर प्रेक्षकांना माहित आहे की आपल्याला काहीच मिळणार नाही. परंतु प्रेक्षकांना जे मिळतं ते समाधान, प्रेक्षकांना जो मिळतो तो आनंद, ते समाधान आणि तो आनंद घेण्यासाठी मैदानावरती आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं मी क्रिकेट समालोचक इर्शाद बागवान फ्रॉम सांगोला आपल्या सर्वांचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. कोणत्याही स्पर्धेची उंची जर आपल्याला पाहायची असेल तर त्या स्पर्धेला असणारा प्रेक्षक वर्ग किती आहे याच्यावरून त्या स्पर्धेची उंची ठरवली जाते. गोलंदाजी मार्कवरती अनिकेत. फलंदाजीमध्ये अनिकेतनं 2 चौकार ठोकले होते. इथं मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू टाकलाय. समोर मात्र स्ट्रायकर बॅटर आपण पाहतोय सौरभ बारले. लेदर क्रिकेटचा देखील प्रदीर्घ अनुभव या खेळाडूकडे आहे. 3ऱ्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी आलाय. कॅल्क्युलेशन क्रिकेट आहे पहा या सामन्यामध्ये. 59 धावांचा करायचा आहे पाठलाग. प्रत्येक षटकामध्ये 10 धावा. फारसं काही वेगळं करायची गरज नाहीये. फटका पुन्हा थोडासा मिस टाइम आणि क्लास. व्हॉट अ कॅच. आणखी एक विकेट मात्र प्राप्त केले. यष्टी रक्षकाच्या भूमिकेत आपण पाहतोय अर्थात प्रवीण उर्फ बापू माळकर. जबरदस्त मात्र विकेट प्राप्त केले. नवीन खेळाडू मात्र मैदानावरती आपण पाहतोय संग्राम. षटक क्रमांक पहिला आणि पहिल्याच षटकामध्ये 2 धक्के मात्र 2 चौकार मारले होते फलंदाजीमध्ये अनिकेतनं आणि गोलंदाजीमध्ये मात्र 2 विकेट प्राप्त करतोय. आज मात्र या स्पर्धेची पहिली हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली बापूच्या माध्यमातून.
इथं पुन्हा एकदा चेंडू हवेत आणि इथं झेल सुटलाय आणि चेंडू जाईल सीमारेषा पार चौकार. संधी आली होती. पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. बॅट हवेत फिरवली आहे. अंधाधुंद कारभार आहे. हवेत गोळीबार आहे. चेंडू पाहिलाच नाही. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. चेंडू सरळ पायावरती आदळलाय. षटक क्रमांक पहिलं समाप्त होत आहे. 8 धावा खर्च केल्या परंतु 2 विकेट घेतल्या. पहा फलंदाजीमध्ये अनिकेतनं 2 चौकार मारून 8 धावा बनवल्या. गोलंदाजीमध्ये पहिल्या षटकामध्ये 8 धावा दिल्या परंतु 2 महत्वपूर्ण विकेट मात्र प्राप्त केलेत. गोलंदाजी मार्कवरती मात्र आपण पाहतोय गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवरती प्रवीण. थोडासा दुखापतग्रस्त असणारा हा खेळाडू आहे. फलंदाजीमध्ये पहिल्या चेंडूवरती बाद होऊन परतला होता परंतु गोलंदाजीमध्ये कशा प्रकारची कामगिरी करतोय प्रवीण पिष्टे. चला चला थोडस वेळ वाचवा. 25 मिनिटामध्ये आपल्याला 6 षटकं पूर्ण करायची आहेत. कॅल्क्युलेशन क्रिकेट सांगते प्रत्येक षटकामध्ये 10 धावा बनवायची आहेत. फारसं काही वेगळं करायची गरज नाहीये. सिंगल डबल स्ट्राईक रोटेट एखादा चौकार एखादा षटकार प्रत्येक षटकामध्ये 10 धावा. चला सामना स्पीडअप करा. समोर मात्र स्ट्रायकर बॅटर धीरज. फटका इथं मात्र फसवलंय अलगद. ओहो इथं 1 2 3 श्वास रोखला गेला होता परंतु विकेट प्राप्त केली आहे. चला नवीन फलंदाज लगेच यायचंय आपण. 1 2 3 तिसऱ्या टप्प्यामध्ये मात्र हा झेल टिपला गेला. कमालीचा झेल टिपलाय. फलंदाज बाद होऊन परतलाय. धीरज मात्र एक मोठा फलंदाज होता धीरज कोळी. मागच्या सामन्यामध्ये धीरज कोळीनं दमदार फलंदाजी केली होती. नवीन फलंदाज मात्र येतोय मयूर तळेकर ज्याला आजच्या सामन्यामध्ये एक क्लास झेल टिपलाय. मयूरकडे सुद्धा ती ताकद ती क्षमता आहे. अनेक गावाईच्या स्पर्धा असतील किंवा पंढरपूर तालुक्याचा संघ असेल अनेक गावाईच्या स्पर्धामध्ये देखील खेळणारा हा खेळाडू मयूर तळेकर मॅन फ्रॉम बाळवणी तालुका पंढरपूर. आज मात्र एक जबाबदारीनं फलंदाजी करावी लागेल. एका पाठोपाठ विकेट्स मात्र प्राप्त करून दिलेत. गोलंदाज थोडासा जखमी आहे जायबंदी आहे परंतु काय कमालीचा चेंडू टाकला. अगदी खूपच परिश्रम घ्यावे लागले फलंदाजाला चेंडू खेळण्यासाठी परंतु तितकाच दमदार मात्र झेल टिपलाय. काही क्षण असं वाटलं चेंडू हातातून सुटलाय. फटका खेळायचा प्रयत्न आहे. पुन्हा एकदा बॅटची कड आहे. कोणत्याही प्रकारचं धाव त्या चेंडूवरती नसेल. राहुल सूर्यवंशी मात्र तिथं भिंतीसारखा उभा आहे. दिग्गज फलंदाज मात्र परतलेत. इथं फटका खेळलाय क्लास दाखवलाय. चेंडू मात्र पाठलाग सुरू आहे. थर्ड बॅट रिझन मध्ये एक चौकार मात्र वसूल केला गेलाय. मयूर तळेकरच्या बॅट मधून मात्र एक चौकार आपण पाहतोय. या चौकाराने धावफलकावरती एकूण धाव होत आहेत त्या 12. ज्या पद्धतीनं अडकळत सुरुवात झाली होती तशाच प्रकारची सुरुवात इथं या संघाची देखील आपण पाहतोय. गहिना स्पोर्ट क्लब पहिल्या 2 षटकामध्येच 3 विकेट देखील गेल्या होत्या.
त्याच्यानंतर मात्र तो जबाबदारीने खेळ आपण पाहिलं. रणजित आणि राहुलची फलंदाजी पाहिली होती. कारण असंच काहीच जर आपण पाहिलं तर अनिकेत माने परतला होता, त्याचबरोबर महेंद्र शिवशरण परतला होता, रणजित निकम परतला होता. पहिल्या 9 चेंडूमध्ये 3 फलंदाज बाद होऊन परतले होते. इथं क्लास दाखवलाय मयूर तळेकर इज ऑन फायर. सरळ भिरकावलाय पोस्टरमॅन. षटकार मात्र येतोय. तर ज्या पद्धतीच्या धावा पाहिजे होत्या, कॅल्क्युलेशन क्रिकेट मात्र मयूरच्या मनातलं पूर्ण झालंय. चांगल्या चेंडूला सन्मान, खराब चेंडूचा समाचार, असं क्रिकेट मात्र मयूरला मैदानावरती खेळावं लागेल. संयम दाखवावा लागेल. जागतिक क्रिकेटमध्ये आपण पाहतो बेबी को बेस पसंद आहे, विराट को चेस पसंद आहे. अगदीच भारतीय संघाला अनेक वेळा अडचणीतून बाहेर काढले विराट कोहलीनं. इथं पुन्हा एकदा फटका खेळलाय मयूर तळेकरच्या बॅट मधून. वन बाउन्स सीमारेषा पार. कडक कडकडीत प्रहार येतोय. खणखणीत पॉवरफुल चौकार. तर पुढच्या चेंडूवरती मात्र एक धाव घेऊन स्ट्राईक आपल्याकडे ठेवणार का? कारण या षटकातला हा चेंडू जर आपण पाहिलं तर अंतिमचा चेंडू असेल. काय चाललंय प्रवीण मयूरच्या मनामध्ये? पुन्हा एकदा फटका खेळलाय आणि चेंडूचा पाठलाग मात्र सुरू आहे. चेंडू जाईल का सीमारेषा पार? गेलाय 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 सीमारेषा पार आणि आलाय चौकार. मयूर तळेकर दमदार फलंदाजी. तर जबाबदारी खूप मोठी आहे खांद्यावरती. 5 चेंडूमध्ये 18 धावावरती फलंदाजी. संघ दबावावरती असताना आज मात्र मला वाटतंय मयूर मैदानावरती येताना ठरवून आलाय आज कुछ तूफानी करते. थम्स अप टेज द थंडर. एका बाजूनं 3 विकेट गेल्यानंतर मात्र त्यानं धैर्य दाखवलंय मैदानावरती. संयम मैदानावरती दाखवावा लागतो. प्रत्येक गोष्ट क्रिकेटच्या मैदानावरती देखील आपल्या मनासारखी होईल असं कधीच होत नाहीये. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 3 बाद 26 धावा. चला थोडस स्पीडअप करा सामना. वेळ घेतला जातोय. फटका स्ट्रेट ड्राईव्ह खेळायचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आलाय चेंडूवरती. एक धाव घेतली. दुसऱ्यासाठी होतोय का प्रयत्न पाहूया. एकाच धावेवरती मात्र समाधान असेल. एका बाजूनं साथ द्यावी लागेल संग्रामला देखील. दुसऱ्या बाजूनं मजबूत फलंदाजी केली. 5 चेंडूमध्ये 18 धावावरती मयूर तळेकर. पहिल्या चेंडूवरती मात्र एक धाव आपण पाहतोय. 27 धावा झालेल्या आहेत. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा सज्ज आहे आयकॉन खेळाडू अनिकेत माने. पुन्हा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे आणि चेंडू पुन्हा जाईल सीमारेषा पार. आज मात्र मयूरच्या बॅट वरती चेंडू आल्यानंतर त्याच्यावरती चौकाराची मोहर लागली आहे. कठीण परिस्थितीमध्ये संकटमोचक हनुमान च्या भूमिकेमध्ये मैदानावरती उतरलाय मयूर तळेकर. काही क्षण जर पाहिलं तर संघ मालक प्रकाशराव गाडेकर मित्र परिवाराचा संघ थोडीशी निराशा पसरली होती, परंतु मयूरनं मात्र ते वादळ मैदानावरती दाखवून दिलंय. क्लास दाखवलाय पुन्हा एकदा, परंतु क्षेत्ररक्षक आहे डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेवरती. एक धाव या चेंडूवरती. प्रेक्षकांमधून काहीसा आवाज लाऊड होतोय. षटकारांची मागणी केली जाते. 7 चेंडूमध्ये 23 धावा. वन मॅन आर्मी योद्ध्यासारखा लढतोय. इथं थोडासा चेंडू उंचीवरती आहे. ओहो ढूंढो ढूंढो रे साजना. आणि पुन्हा चेंडू गेलाय सीमारेषा पार. येतोय चौकार. मच निडेड बाउंड्री. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. इथं ज्या धावांची गरज होती त्या धावा मात्र येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. काय जबरदस्त फलंदाजी सुरू आहे. 3 फलंदाज बाद झाल्यानंतर मात्र मला वाटतं मयूरनं आल्यावर ठरवलं होतं की मी सलामीला आलोय. पुन्हा एकदा फटका खेळलाय, परंतु इथं पकडलाय आणि झेल टिपलाय. रणजित निकमनं टिपलाय झेल.
संपलाय संग्रामचा खेळ. बॅक टू पॅव्हेलियन. नवीन फलंदाज मैदानावरती येतोय प्रवीण वाघमारे. मयूर तळेकरला मात्र डोक्यावरती बर्फ ठेवावा लागेल ज्या पद्धतीनं आक्रमक फलंदाजी केली आहे. कारण अजूनही जर पाहिलं तर विजयासाठी असणारं जे 59 धावांचं लक्ष होतं, करंट रन रेट जर आपण पाहिलं तर जवळपास 13च्या घरामध्ये आहे. परंतु जर इथं पाहिलं तर चेंडू बाकी असतील 19 आणि धावा बनवायचे त्या 23. 19 चेंडू 23, जवळपास बॉल टू रन असा हा सामना आलेला आहे. षटक क्रमांक 3 समाप्त आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर 37 धावा. चला थोडंसं स्पीडअप करा सामना. चला स्पीडअप करा सामना. 18 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. बॉल रिमेनिंग 18, रन्स रिक्वायर्ड 22. गोलंदाजी मार्कवरती मात्र आपण पाहतोय गोलंदाज सुरेश, ज्याने एक अफलातून झेल टिपला या सामन्यामध्ये. धीरज कोहलीचा तो झेल होता, महत्वाची विकेट होती. आता प्रवीण आणि मयूर ही जोडी मात्र मैदानावरती. मयूरनं बऱ्याचशा स्पर्धामध्ये जर खेळताना जर आपण पाहिलं तर सोलापूर जिल्ह्यातल्या अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धामध्ये देखील चांगली कामगिरी करणारा हा खेळाडू मयूर तळेकर. आता मात्र त्यानं थोडासा डोक्यावरती बर्फ ठेवलाय आणि सामना जिंकण्याच्या जिद्दीनं मैदानावरती उतरल्यानंतर ओहो, क्लास वन बॅटिंग एज लाईक सूर्यकुमार यादव. नाव देकार ताव देका, काय जबरदस्त षटकार ठोकलाय. पाठवलंय सीमारेषेवरून नामदार चषक 2026 चा ब्रँडेड षटकार. अक्षरशः आपण पाहतोय इरादा पक्का आणि दिलाय धक्का. एक जबरदस्त षटकार प्रवीण वाघमारे. काहीशी चर्चा आपण पाहतोय यष्टी रक्षक आणि प्रवीण मध्ये देखील होते. हे खिलाडी वृत्तीचं दर्शन आहे. मैदानावरती सामना देखील ऑन आहे. चला चेंडू आलाय मैदानामध्ये. एक जबरदस्त षटकार मात्र आपण पाहतोय ज्याची गरज होती. तो षटकार प्रवीणच्या बॅट मधून आलाय. सामन्यातलं समीकरण, धावांचं अंतर कमी करणारा हा षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा फटका. क्षेत्ररक्षक दूरवरती. चेंडू जाईल का सीमारेषा पार? अखनखनीत चौकार. एक षटकार एक चौकार. सामन्यात ते हवा काढून टाकले. एखादा फुगवलेला फुगा असतो आणि त्याला टाचणी मारल्यानंतर जशी फुग्यातून हवा निघून जाते तशी सामन्यातली हवा काढण्याचं काम या षटकाराने आणि चौकाराने केलंय. मला वाटतं मयूर तळेकर ज्यावेळी फलंदाजीला आला त्यावेळी त्यानं विचार केलाय, भूतकाळामध्ये काय झालंय मला माहित नाही, किती फलंदाज बाद झालेत मला माहित नाही, मी वर्तमानमध्ये आलोय आणि विजयाचा भविष्यकाळ मी घडवणार आहे. एका बाजूनं मयूर तळेकर आणि दुसऱ्या बाजूनं प्रवीण वाघमारे, दोन मोठे अडसर. पुन्हा एकदा बरसलाय तुफानी. जबरदस्त मात्र चेंडू सरळ भिरकावलाय. पाहूया पंचांचा इशारा मात्र या ठिकाणी पाहावं लागेल. चेंडू वन बाउंस सीमारेषा पार. कडक कडकडीत प्रहार येतोय. चौकार. वॉड बॅटिंग. प्रवीणची मात्र दमदार फलंदाजी. 4 चेंडूमध्ये 15 धावावरती प्रवीण.
अगदी अस्ताव्यस्त करून टाकलाय सामना. सुरुवातीला काही क्षण वाटलं की इतका एकतर्फी हा सामना होणार नाही, परंतु त्याच्यानंतर आपण पाहिलं 7 चेंडूमध्ये 23 धावा मयूर तळेकर, 4 चेंडूमध्ये 15 धावा प्रवीण वाघमारे. म्हणजे दोघांच्या धावा जर आपण कॅल्क्युलेट केल्या तर 38 धावा, 11 चेंडूमध्ये 38 धावा झालेल्या आहेत. या दोन्ही फलंदाजाच्या धावा जर आपण कॅल्क्युलेट केल्या तर 11 चेंडूमध्ये 38. चला चेंडू आलाय का? आलाय चेंडू. इथला प्रेक्षक वर्ग मात्र चेंडूचा शोध लावतोय. मला वाटतंय स्कॉटलंड यार्ड पोलिसापेक्षा कमी वेळेमध्ये चेंडूचा शोध लावलाय. 1 मिनिट आणि 26 सेकंदामध्ये चेंडू मैदानावरती आलाय. पंच आहेत, चेंडू पाहिला जाईल, तपासणी पंचांकडून केली जाईल. काय झालंय, काय घडलंय, बिघडलंय. पंचांनी चेंडू मात्र बॅक टू पॅव्हेलियन दिलाय. दुसरा चेंडू आहे. एक काळ होता एक चेंडू हरवला की 8 दिवस सामने बंद पडायचे, परंतु इथं प्रत्येक चेंडूवरती जरी चेंडू हरवला तरी ज्यांनी चेंडूचा पुरवठा केलाय त्यांनी मात्र सांगितले स्पर्धेला कितीही चेंडू लागू द्या, आम्ही खंबीर आहोत. कारण या संपूर्ण स्पर्धेसाठी जर आपण पाहिलं तर बॉल सौजन्य स्वर्गीय हौसाबाई कृष्णात सोनुले यांच्या स्मरणार्थ सचिन सोनुले यांच्या माध्यमातून चेंडूचा पुरवठा. हा चेंडू, ही चांगली रणनीती आहे पहा. फुलटॉस होता, सिंगल घेतले. अनिकेत आहे क्षेत्ररक्षक, एकाच धावेवरती समाधान असेल. आता सामन्याचं समीकरण जर आपण पाहिलं तर जवळपास चेंडू बाकी असतील 13 आणि 7 धावांची आवश्यकता. 13 चेंडू आणि 7. पुन्हा एकदा बैठक घुटना टेक तमाशा देख. सरळ भिरकावलाय षटकार. वॉर्ड बॅटिंग मयूर तळेकर इज ऑन फायर. फक्त एका धावेची आवश्यकता. महाराष्ट्राची, भारताची दक्षिण काशी, तीर्थक्षेत्र पंढरपूर, विठ्ठल रुक्मिणी या पवित्र ठिकाणावरून आलेला हा संघ आज आपण पाहतोय. दमदार कामगिरी मात्र या संघाची पाहायला मिळते. सामना जिंकण्यासाठी केवळ एका धावेची आवश्यकता. 12 चेंडू, एका धावेची. पुढचा संघ आपण लगेच क्षेत्ररक्षणासाठी तयार राहायचंय. पुढचा संघ कैलासवासी प्रमोद कांबळे स्पोर्ट वंदूर. एका धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. बोला ना सर. बॉल गेलाय का? आहे ना बॉल आहे. पुढचा संघ कॅप्टन तयार राहायचंय आपण. कॅप्टनच्या नेतृत्वाखाली सर्व 11 खेळाडू. हा चेंडू मात्र आपण पाहतोय निर्धाव चेंडून झाली सुरुवात. गोलंदाजी मार्कवरती पार्थ. प्रवीण मात्र विश्वास केलाय. सार्थ सामना मात्र जिंकून दिलाय. काय कमालीची फलंदाजी मयूर तळेकर आणि प्रवीण वाघमारे. जबरदस्त भागीदारी केली आणि सामना मात्र आपल्या संघाला जिंकून दिलाय. चला पुढचा संघ आपण लगेच मैदानामध्ये यायचे क्षेत्ररक्षणासाठी. कैलासवासी प्रमोद कांबळे स्पोर्ट वंदूर विरुद्ध दुसऱ्या बाजूला अमोल कागले सूरज बुर्ले प्रेमी हा संघ असणार आहे. दोन्ही संघाचे 12वे खेळाडू. अजर तहसीलदार आपण समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. आत्ताच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार बापू अर्थात सौरभ बारले ज्यानं 3 विकेट्स घेतल्या, हॅट्रिक घेतली होती.
अमोल कागले, सूरज बुर्ले प्रेमी संघाचे 12वे खेळाडू आणि कैलासवासी प्रमोद कांबळे स्पोर्ट वंदूर संघाचे 12वे खेळाडू. ऑन फील्ड आपण पाहतोय मैदानामध्ये संघ प्रवेश करतोय. स्वर्गीय प्रमोद कांबळे स्पोर्ट वंदूरचा संघ मैदानामध्ये प्रवेश